आज महाराष्ट्रातले सगळे जिल्हा प्रमुख होते, मुंबईचे विभाग प्रमुखही होते आणि काही मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते। शिवसेना प्रमुखांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या हेतूनं ग्रामीण भागात गावागावापर्यंत काय काय उपक्रम काय काय कार्यक्रम व्हावेत त्याचं एक टेंटेटिव्ह नियोजन संघटनेच्या वतीनं बनवलेलं आहे। जिल्हा प्रमुखांच्या मार्फत, तालुका प्रमुखांच्या मार्फत हे नियोजन गाव पातळीपर्यंत व्हावं अशा पद्धतीनं नियोजन या बैठकीत झालेलं आहे। याच्यावर निरीक्षण करण्यासाठी सुद्धा मुंबई महापालिकेचे काही नगरसेवक जिल्हानिहाय जाणार आहेत। मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांचा जो विचार आहे, बरेच जण नुसतं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात, मोठे फोटो लावतात, शिवसेना प्रमुखाच्या नावाने खोट्या घोषणा करतात, फक्त होर्डिंगपुरतं ठेवतात, परंतु खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचे जे स्वाभिमानाचे विचार आहे हे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत आणि विशेषतः तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर न्यावेत यासाठी खऱ्या अर्थाने या बैठकीचं आयोजन होतं। त्याचप्रमाणे मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण चालू आहे, याच्याविषयी सुद्धा शिवसेना संघटना म्हणून काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेना प्रमुखाचं जन्मशताब्दी वर्ष हे 23 जानेवारी 2027 पर्यंत कशा पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमांनी करायचं त्याच्याविषयीच्या नियोजनाची बैठक होती। मला असं वाटतं मोहित कंबोज भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या वृत्तीनं काम करतात त्याला आमचा विरोध आहे। मोहित कंबोजला व्यक्तिगत विरोध असायचं काही कारण नाही। मोहित कंबोजाच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या हेतूनं ज्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या त्याला निश्चित आमचा विरोध आहे। आदित्यजी ठाकरे साहेब गेले असतील तरी आणि व्यक्तिगत मला असं वाटतं आपल्या संस्कृतीनुसार आपण व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण करत नाही आणि म्हणून एखाद्या लहान मुलांचा पार्टी असेल वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा एखाद्या व्यक्तीने ठेवलं त्याच्यावर जाणं, त्याच्यावर राजकारण करणं मला असं वाटतं योग्य नाही। आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये अशा पद्धतीनं एकमेकांचे व्यक्तिगत द्वेष न ठेवता एकमेकाशी एक मला असं वाटतं मानवतेच्या माणुसकीच्या नात्यानं संपर्क ठेवणं आपली परंपरा आहे। मला वाटतं तीच जपण्याचा प्रयत्न आदित्य साहेबांनी केलेला आहे। पण जेव्हा शिवसेना होती तेव्हा मोहित कंबोज हे सगळ्यात अग्रेसर होते। गुवाहाटीला देखील त्या तुमच्या आमदारांना घेऊन जाण्यात देखील मोहित कंबोज पुढे होते। अशा व्यक्तीच्या मुलीच्या बड्डेला पाठल्या जाणं यावरनं खूप आता टीका व्हायला लागली समाज माध्यमावरती असेल किंवा अनेक शिवसैनिक जे समाज माध्यमावरती ते देखील टीका करतात। असं म्हणत आहे की ज्यांच्यामुळे मूळ कारणामुळे शिवसेना फुटली त्यांच्या म्हणजे एकंदरीत चांगल्या कार्यक्रमाला जाणं हे पहा, मोहित कंबोज का एवढी मोठी व्यक्ती नाही की जी शिवसेना फोडणारी आहे। त्यामुळं मोहित कंबोज एक व्यवस्था करणारा व्यक्ती आहे। व्यवस्था आदित्य साहेब जरी त्यांच्या इथं गेले असेल तरी लगे मोहित कंबोज फार चांगला फार मोठा असं मी मुळीच म्हणणार नाही। एक व्यवस्था करणारा असा तो व्यक्ती आहे। पण ज्याच्यासाठी केलं होतं आज त्यांचे भारतीय जनता पार्टीचे संबंध कसे हे पण तुम्ही बघून घ्या ना जरासं। आज ज्यांच्यासाठी गुवाहाटीला ज्यांना नेलं होतं, सुरतेला ज्यांना नेलं होतं त्यांचं आणि यांचं काय ते जरा तपासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।